तर मित्रांनो, बॉबी बसला मोबाईल बघत आणि भोंगा झोपलाय, कारण भोंगा आजारी पडलाय. भोंगाला आलाय ताप. भोंगा ताप आला ना बाबा, खोकला पण आला. आपण एक काम, तर भोंगा आणि भोंगाची मम्मी दोघं पण आजारी पडलेत. तर दोघांना आम्ही घेऊन जाणार आता दवाखान्यात. तर दवाखान्यात आम्ही कोण कोण नेणार आहे? बॉबी आणि मी घेऊन जाणार आहे. काय का रे बॉबी, तू येणार ना दवाखान्यात? बॉबी भोंगाला खोकला वगैरे आलेला आहे, जाम तापलाय भोंगा. तर भोंगाला आपण दवाखान्यात नेऊ. औषध पिणार ना बाबा? औषध गोळ्या पिणार ना? हा, मला गोळ्या नको, फक्त औषध. फक्त औषध. भोंगा हुशार झाला, पहिले औषध पित नव्हता, आता औषध वगैरे महागायला लागले. तर आपण काय करू, भोंगाला आणि भोंगाच्या मम्मीला दवाखान्यात घेऊन जाऊ आता, बरं का बॉबी? तू येणार आहे ना, का नाही येणार तू? हा, येणार आहे ना तू? चल फोन ठेवू मग आपण जाऊ. चल स्वेटर घाल. नाही येणार ते मग हे पूनम, त्याला ठेवू घरात, आपण जाऊन येऊ. हा, बरं का भोंगा? त्याला घरात ठेवा, आपण जाऊन येतो तिघ जण. हा, दवाखान्यात जाऊन येऊ, याला राहू द्या घरात, तू घरातच राह. तर मित्रांनो, भोंगाला काही सहनच व्हायना झाले. भोंगा गेलाय बाथरूममध्ये उलटी करायला. तर मला सारखं म्हणतं की उलटी आली. ते गेलाय आतमध्ये बाथरूममध्ये. पूनम काय करतोय तो? तर त्याला दवाखान्यात घेऊन आणलाच पाहिजे. शांत बस रे बॉबी, भोंगा शांत बस. तुला आता औषध घेऊ मेडिकलमधून आपण. हां, शांत बस बॉबी, ठेव तिथं. चल, चिठ्ठी पडली, उचल ती चिठ्ठी. शांत बसा एकदम. भोंगा शांत बस. तर आत्ताच आलोत आम्ही दवाखान्यात ना. बॉबीला औषध, बॉबी नाही, भोंगा औषध वगैरे पिलाय. आता बॉबी ती काय म्हणते पूनम याला, कांडी विक्स कांडी आहे. तर बॉबी खोलतोय. थांब बॉबी खोलणार आहे, मला बघू दे. हा, खोल बॉबी. दातांना खोलायची, चिडायचं नाही, हाताने खोल. तर पूनमला आणली विक्स कांडी आणि भोंगा औषध प्यायलाय आत्ताच. भोंगा झोप. हा, तसे नाही खोलणार, ठेवून दे. चल बास कर. चला मित्रांनो, गुड नाईट. तर कसा वाटला व्हिडिओ? चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.